आणि प्रथमच चढाईवरती जात आहेत ते गावदेवी रायडर्स या संघाचं 6 नंबरचा खेळाडू, 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चंद्रकांत बिराडी आमचे पाहुणे यांचा सत्कार अभिजित पाटील हे पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करतील. अभिजित पाटील. चालू सामन्यामध्ये प्रथमच चढाई केलेली होती ती गावदेवी रायडर्स या संघाकडून 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रिकाम्या असते मागे परतला. त्यांना प्रत्युत्तर उंच पुरा बांधा असलेला हा शेकाडी संघाचा अल्शबाब संघाचा 4 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू निदान रेषेवरती खेळ करत आहे. हाताने गडी कसा मारावा या विचारामध्ये आहे तो, परंतु त्यांना देखील काही जमलं नाही. ते सुद्धा रिकामे असते मागे परतले. ओमकार रोटकर गावदेवी रायडर्स या संघाचा हुकमाचा एक्का म्हणून ज्याची ख्याती आहे तो ओमकार रोटकर. आपल्या संघाची संपूर्ण धुरा त्याच्यावरती आहे. आपला संघ आपल्याकडे आशेने बघतो तो ओमकार रोटकर. आणि ओमकार रोटकर खरोखरच मी म्हणालो होतो तो हुकमाचा एक्का आहे. त्यांनी 2 खेळाडू बाद केलेले आहेत ते अल्शबाब या संघाचे. शेकाडी विरुद्ध वडवली चुकीची दुरुस्ती 3 खेळाडू बाद केलेले आहेत. ओमकार रोटकर यांनी 3 खेळाडू बाद केलेले आहेत आणि पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. अल्शबाब ह्या खेळाडूची पकड झाली, त्या पकडीमध्ये बाद झालेले आहेत. ओमकार रोटकर यांनी एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केलेले आहेत आणि त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. सामना संपल्यानंतर आठवणीने घेऊन जायचं आहे, नाहीतर ते आमच्या मंडळाकडे जमा होतील. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रायडर्सच्या संघाकडून 3 विरुद्ध 1 खेळ करून संतगतीचा खेळ केला आणि ते रिकामे असते मागे परतले. प्रेक्षकात कुठे संतोष धुमाळ असतील तर त्यांची आमच्या यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. संतोष धुमाळ. ओमकार रोटकर यांनी प्रथमच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले आणि बक्षिसास पात्र झालेले आहेत. 300 रुपयाचे पारितोषिक त्यांनी सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. शेकाडी या संघाकडून चढाईवरती जात आहेत. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा उंच पुरा बांधा असलेला अल्शबाब या संघाचा. पाहूया आपल्या संघासाठी काहीतरी करा. 4 खंदे बोरे आपले डासून पडलेले आहेत. त्याला जीवदान देण्यासाठी विरुद्ध संघावरती चढाई केलेली. विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स वडवली. त्यांचं क्षेत्र रक्षण एकदम मजबूत आहे हे त्यांना ठाऊक आहे, म्हणून ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओमकार रोटकर 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. आधीच्या चढाईमध्ये त्यांनी 3 खेळाडू बाद केले होते, ते बक्षिसास पात्र झालेले ते ओमकार. त्याचा विरुद्ध संघ आहे तो अल्शबाब वडवली, सॉरी अल्शबाब शेकाडी. 3 विरुद्ध 1 आणि मगाशी त्यांनी 3 नेले होते, आता 3घांनी पकड केलेली आहे. ते ओमकार रोटकर बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर 88 ची जर्सी परिधान केलेला हा अल्शबाब संघाचा खेळाडू. विरुद्ध संघ त्यांचा आहे तो गावदेवी रायडर्स आणि त्यांचं क्षेत्ररक्षण हे मजबूत आहे ठाऊक आहे, म्हणून ते हुलकावणीचा खेळ करून रिकामे असते मागे परतलेत. अमोल गावदेवी रायडर्सचा भरपूर ताकदीचा खेळाडू. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा अमोल. 4 विरुद्ध 1 4 नंबरची जर्सी परिधान केलेला आणि विरुद्ध संघ आहे तो अल्शबाब शेकाडी. 4 विरुद्ध 1 आणि ते सुद्धा रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर थर्रेड अल्शबाब या संघाकडून थर्रेड आलेले. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाईवरती गेलेला आहे. पाहूया, परंतु काही त्यांना जमलं नाही. त्यांची पकड झालेली आहे, त्या पकडीत ते बाद झालेले आहेत. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा ओमकार रोटकर
विरुद्ध संघ आहे तो शेखाडी. छान सुंदर ओमकार आधीच्या चढाईमध्ये पक्कड झाली. त्याच्या आधीच्या चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले होते. पुन्हा एकदा ओमकार रोटकर छान सुंदर 3 विरुद्ध 1 असा खेळ करत आहेत. आणि ते रिकामा असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर अल शबाब संघाकडून 88 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, पण ते आपला छोटीशी चढाई करून रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा वारंवार चढाई होत आहेत. ते ओमकार थर रेड आहे गावदेवी रायडर्स कडून. विरुद्ध संघ आहे तो अल शबाब शेखाडी. 3 विरुद्ध 1 खोलवर चढाई केले ते रोटकर. पाहूया आणि खरोखरच रोटकर यांची चढाई ही यशस्वी होते आणि आत्ताच्या हे चढाईमध्ये यशस्वी झालेले आहेत. प्रेक्षकात कुठे मनोज खेऊर असतील तर आमच्या संदीप मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मनोज खेऊर तसेच सुरेशभाई धोपट व्यास हे कुठे असतील तर आमच्या संदीप मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. 33 नंबरची जर्सी परिधान केलेला शेकाडचा हा ॲटॉम बॉम्ब. पाहूया आपल्या संघासाठी ॲटॉम बॉम्ब होतोय की बाद होतोय. 7 विरुद्ध 1 विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स. आणि खरोखरच ताकदीच्या बळावरती गेले होते परंतु त्यांना काही जमलं नाही. त्याची पकड झाली, पकडीत बाद झालेले आहे आणि चढावरती गेलेले आहेत ते ओमकार ज्यांची वारंवार चढाई होते आपल्या संघाकडून. आणि अल शबाब शेखाडी या संघावरती 1 लोण्याचा बोजा आलेला आहे. अल शबाब शेखाडचे 44ची जर्सी परिधान केलेला हा उंच बुरा बांधा असलेला खेळाडू फुलकावणीचा खेळ करून काही जमलं नाही त्याला आणि ते सुद्धा रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर अमोल गावदेवी रायडर्स या संघाचा अमोल उजव्या कोपऱ्यामध्ये खेळ करत आहे. बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये अमोल भरपूर ताकदीचा हा खेळाडू आहे. गावदेवी रायडर्स या संघाचा विरुद्ध संघ आहे तो शबाब शेखाडी. 7 विरुद्ध 1 अशी झुंज करत आहे परंतु त्यांना देखील काही जमलं नाही आणि ते सुद्धा रिकामा असते मागे 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 परतले आहेत. नंदकुमार वसंत पिळणकर यांच्याकडून आमच्या संदीप क्रीडा मंडळाला 101 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ आभारी आहे. प्रेक्षकात कुठे माजी सरपंच विजय शेठ पांडव असतील तर आमची यजमान संघाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विजय शेठ पांडव माजी सरपंच. अमोल चढाईवरती गेलेला आहे तो अमोल 4 नंबरची जर्सी परिधान केल्या वारंवार चढाई करत आहे परंतु त्यांना काही जमत नाहीये. विरुद्ध संघ आहे तो शेखाडी. पाहूया मारेन किंवा मरेन या विचारामध्ये चढाई करत आहेत. हाताने घडी कसा मारावा परंतु ते देखील रिकामे असते मागे परतले. ची जर्सी परिधान केलेला हा शेखाडचा खेळाडू काहीतरी करा आपल्या संघासाठी. फक्त आपण खेळ करत आहोत, मनोरंजन मात्र काही होत नाहीये. प्रेक्षक फक्त शांत बघत आहेत. एकतर्फी खेळ चालू आहे. चंद्रकांत साहेब बिराडी यांच्याकडून संदीप क्रीडा मंडळाला रोख 500 रुपयाची देणगी आलेली. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ अत्यंत आभारी आहे. आणि अमोल यांची पकड झाली. त्या पकडीमध्ये अमोल बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर 33 नंबरची जर्सी परिधान केलेला हा भरपूर ताकदीचा खेळाडू अल शबाब शेखाडी कडून चढाईवरती गेलेला आहे. विरुद्ध संघ आहे तो त्याचा गावदेवी रायडर्स. मारेन किंवा मरेन या विचारामध्ये 6 विरुद्ध 1 अशी झुंज करत आहेत. काहीतरी करा आपल्या संघासाठी, आपल्या ताकदीचा परिपूर्ण फायदा घ्या परंतु त्यांना देखील काही जमलं नाही आणि ते देखील मागे मागे परतले आहेत.
ओमकार चढाईवरती गेलेले आहेत. ओमकार गावदेवी रायडरच्या संघाचा खेळाडू ओमकार. रमेश खेऊर यांच्याकडून आमच्या संदीप क्रीडा मंडळाला रोख 500 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ आभारी आहे. काहीतरी करा अलशबाब शेकाडी या संघाचा खेळाडू, काहीतरी करा आपल्या संघासाठी. परंतु काही जमलं नाही. पुन्हा त्यांची पकड झाली. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीनंतर गुणफळ गावदेवी रायडर्स 12 अलशबाब शेकाडी 3. 9 गुणाची आघाडी गावदेवी रायडर्स या संघाकडे आहे. याची नोंद अलशबाब शेकाडी या संघाने घ्यायची आहे. 9 गुणाची आघाडी गावदेवी रायडर्स या संघाकडे आहे. याची नोंद शेकाडी या संघाने घ्यायची आहे. यानंतर होणारा पुढील सामना ओम जाखमाता कापोली विरुद्ध शिवराजे श्रीवर्धन. यानंतर होणारा पुढील सामना ओम जाखमाता कापोली विरुद्ध शिवराजे श्रीवर्धन. आमच्या मंडळाचे प्रमुख पाहुणे असदभाई यांचं आगमन झालेले आहे. ओमकार रोटकर गावदेवी रायडर्स या संघाकडून विरुद्ध संघ आहे तो अलशबाब शेकाडी. 6 विरुद्ध 1 अशी झुंज देत आहे तो ओमकार. मनोज खेऊर यांच्याकडून संदीप क्रीडा मंडळाला 201 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू राजेंद्र केऱ्या बिराडी यांच्याकडून संदीप मंडळाला 101 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला. मंडळ आभारी आहे. ओमकार चढाईवरती जात आहे. वारंवार चढाया होत आहेत आपल्या संघाकडून. आपल्या संघाची परिपूर्ण जबाबदारी असलेला हा खेळाडू उत्तम खेळ करतो आपल्या संघासाठी तो ओमकार. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला आधीच्या चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करून बक्षिसास पात्र झालेला हा खेळाडू असदभाई परकार यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील अभिजित पाटील. जरा कॅमेरा इकडे मारा कॅमेरा. असदभाई परकार यांचे पाहुणे यांचा सत्कार करतील पुष्पगुच्छ देऊन अभिजित पाटील. चालू सामना आहे तो शेकाडी विरुद्ध गावदेवी रायडर्स आणि शेकाडी संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. थर्रेडला जात आहे तो गावदेवी रायडर्सच्या संघाकडून 14 नंबरची जर्सी परिधान केलेला हा उंच पुरा बांधा असलेला खेळाडू विरुद्ध संघ आहे तो शेकाडी आणि त्यांची पकड झाली. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. खेळाडूला लागलेला आहे जरा बघा. तर आमच्या संदीप मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुरेश कीर आणि काशीनाथ रोटकर तसेच प्रेक्षकात कुठे दिनेश रोटकर असतील तर आमच्या संदीप क्रीडा मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. दिनेश रोटकर
प्रदीप कांबळे प्रेक्षकात कुठे असतील तर आमच्या मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रदीप शेठ कांबळे. अभय नार्वेकर यांच्याकडून संदीप क्रीडा मंडळाला रोख 201 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला मंडळ आभारी आहे. 251 रुपयाची देणगी आलेली आहे अभय नार्वेकर यांच्याकडून. शेखाडी या संघाचा 33 नंबरची जर्सी परिधान केलेला खोलवर चढाई करत आहेत. लातेनी गडी कसा मारावा, आपल्या संघाला गुण कसा मिळवून द्यावा या विचारामध्ये विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स 5 विरुद्ध 1 असा खेळ करत आहे. शेखाडी संघाचा ॲटम बॉम्ब परंतु त्यांना काही जमलं नाही आणि ते रिकामे असते मागे मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर ओमकार 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू प्रदीप कांबळे प्रेक्षकात कुठे असतील तर आमच्या संदीप मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रदीप शेठ कांबळे. प्रदीप कांबळे यांच्याकडून आमच्या संदीप मंडळाला 200 रुपयाची देणगी आलेली देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ आभारी आहे. थर्रेड शेखाडी या संघाकडून थर्रेड साठी गेलेला हा भरपूर ताकदीचा ॲटम बॉम्ब शेखाडी संघाचा मारेल किंवा मरेल पाहूया. परंतु खरोखरच त्याची पकड केलेली आहे ती गावदेवी रायडर्स या संघानं. त्यांचं क्षेत्ररक्षण एकदम मजबूत आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून 14 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गावदेवी संघाकडून चढाईवरती गेलेला विरशन गुहागरकर, सुरेश कीर, अंकुश तोडणकर हे प्रेक्षकात कुठे असतील तर आमच्या संदीप मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गावदेवी रायडर्स 14 आणि अल शबाब 6. 8 गुणाची आघाडी गावदेवी रायडर्स या संघाकडे आहे. याची अल शबाब या संघाने नोंद घ्या. अमोल नार्वेकर स्टेज कडे प्रेक्षकात कुठे अमोल नार्वेकर असतील आपल्याला बोलवत आहे. दिनेश शिरवटकर, अमोल नार्वेकर. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सदानंद केऊर उर्फ पांड्या मामा, माजी अध्यक्ष भंडारी समाज वडवली यांचं आगमन झालेलं आहे. चालू सामना आहे तो गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेखाडी. थर्रेडला जात आहे शेखाडी या संघाकडून 44 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपला संघ खोलदरीत रुतला गेलेला आहे आणि अमोल नार्वेकर अखेर आलेले आहेत. अल शबाब संघाचा हा खेळाडू इकडून तिकडून इकडे खेळ करत आहे. 5 विरुद्ध 1 विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स वडवली. पाहूया मारेन किंवा मरेन या विचारामध्ये विरुद्ध संघावरती चढाई केलेली आहे आणि पाहूया अखेरच्या श्वासापर्यंत काय होतंय ते. परंतु त्यांना काही जमलं नाही. त्यांची पकड झाली. त्या पकडीत शेखाडी संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. यानंतर होणारा पुढील सामना ओम जाकमाता कापोली विरुद्ध शिवराजे श्रीवर्धन. चालू सामना संपताच आपला सामना खेळवण्यात येईल याची दोन्ही संघाने नोंद घ्या. अमोल यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे. आपल्या संघाला गुणांचा साठा करून दिलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर
17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू खूप खोलवर चढाई केलेली आहे, परंतु त्याची पकड झाली, त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. ओमकार चढाईवरती गेलेला आहे, तो ओमकार आपल्या संघाला उंच उंच शिखरावरती नेऊन ठेवलेला आहे. तो ओमकार 6 नंबरची जर्सी परिधान केलेला वारंवार चढाई करतो आपल्या संघाकडून. आपल्या संघाची धुरा आहे त्यांच्याकडे. ते ओमकार विरुद्ध संघ आहे तो शेकाडी. आणि ते देखील मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर शेकाडचा ॲटम बॉम्ब पाहूया. खोलवर चढाई केली परंतु त्यांची देखील पकड झाली, त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. आणि चढाईवरती जात आहे ते अमोल. भरपूर ताकदीचं असा हा खेळाडू गावदेवी रायडरच्या संघाचा. अमोल विचारपूर्वक अशी चढाई करून रिकाम्या असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून शेकाडी या संघाचा खेळाडू हलकीशी चढाई करून मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अमोल. थर्रेडला जात आहेत अमोल गावदेवी रायडर्सच्या संघाकडून. अमोल 3 विरुद्ध 1 विरुद्ध संघ आहे तो शेकाडी. पाहूया अमोल काय करतात. खोलवर चढाई करण्याची त्यांची आटोकाट प्रयत्न चालू आहेत. डाव्या कोपऱ्यात खूप खोलवर चढाई केलेली आहे. अमोल छान सुंदर अमोल. आणि अमोल हे बाद झालेले आहेत. आणि चालू सामना संपलेला आहे. गावदेवी रायडर्स हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.